नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीडी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी एक खास आणि स्पेशल योजना घेऊन आलोय। कुठली आहे ती योजना? प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2.0। मग काय आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2.0? याच्यासाठी लागणारी कागदपत्रे कुठली, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करायची कशी आणि आपल्याला मोफत मध्ये गॅस मिळणार आहे कसा, या संदर्भात सविस्तर डिटेल्ड मध्ये चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा। आणि सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर मग काय करायचं, तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करायचंय। यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला विदाउट वेळ वाया घालवता चालू करत आजचा आपला टॉपिक। सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2.0 याच्या ऑफिशियल वेबसाईट वरती यायचंय। आता यायचंय कसं? डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, क्लिक करायचं आणि यायचं, किंवा कमेंट सेक्शन मध्ये ही लिंक तुम्हाला पिन करून ठेवणार आहे, त्याला क्लिक करा आणि डायरेक्टली तुम्ही या लिंक मध्ये येऊ शकता। आता हे ऍप्लिकेशन सुरू करण्यापूर्वी आपण यासाठी लागणाऱ्या पात्रता आणि कागदपत्राची माहिती पाहूया। सर्वप्रथम पात्रता काय? आता पहा, एलिजिबिलिटी क्रायटेरिया टू अवेल कनेक्शन अंडर उज्ज्वला 2.0 म्हणजे उज्ज्वला मध्ये तुम्हाला गॅस कनेक्शन मोफत मिळवण्यासाठी काही पात्रताच्या कंडिशन काय त्या पाहूया। बघा, पहिली कंडिशन आहे अर्जदार ही महिला असावी जिचं वय 18 पेक्षा जास्त असावं किंवा कमीत कमी 18 असावं। सेकंड नंबरची कंडिशन पहा, देअर शुड नॉट बी एनी अदर एलपीजी कनेक्शन फ्रॉम एनी ओएमसी इन द सेम हाऊसहोल्ड म्हणजे तुम्ही याच्या अगोदर एलपीजीचं जे कनेक्शन आहे, गॅसचं कनेक्शन घेतलेलं नसावं तुमच्या घरासाठी, जे की राशन मध्ये ऑलरेडी जी लिस्ट आहे त्याच्यानुसार कोणाच्याही नावानं कनेक्शन घेतलेलं नसावं। आणि सगळ्यात महत्त्वाची आणि तिसरी अट काय, ऍडल्ट वुमन बिलॉंगिंग टू एनी फॉलोइंग कॅटेगरीज, जी महिला या खालच्या कॅटेगरीमध्ये मोडते त्याच्यासाठी ही बेसिकली योजना आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने पहा, एससी एसटी, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याचा ज्यांना लाभ घेतलाय ते सुद्धा चालतात, मोस्ट बॅकवर्ड क्लास, अंत्योदय योजना जे राशन कार्ड असतं अंत्योदयचं ते, T&XT गार्डन ट्राइब्स, फॉरेस्ट डेव्हलपर्स, पीपल रेसिडिंग इन आइसलँड अँड रिव्हर आइसलँड इन listed under SCCC household, AHL, TIN or any poor household as per 14 point declaration। आता ह्या काही कंडिशन आपल्याला सांगितलं की जे गरीब असावे, SC ST मधले असावे किंवा प्रधानमंत्री आवास योजने ग्रामीणचा लाभ घेतलेले असावे, अशा पद्धतीचे काही क्रायटेरिया त्यांना ठरवलेले आहेत। आता हे क्रायटेरिया आपल्याला समजलेत, आपण पाहूयात कागदे। आता कागदामध्ये पहा, सर्वात प्रथम तुम्हाला तुमची केवायसी डॉक्युमेंट लागणार आहे, ज्याच्यामध्ये आधार कार्ड एक लागणार आहे, पॅन कार्ड एक लागणार आहे, त्याचबरोबर राशन कार्ड, बँकेचं पासबुक आणि घरातील इतर जे लोक आहेत त्यांचे सुद्धा आधार कार्डची झेरॉक्स लागणार आहे। त्याच्यामध्ये ते चेक करतील की तुम्ही याच्या अगोदर हा लाभ घेतलेला आहे का नाही त्याच्यासाठी। तर आता मला वाटतं तुम्हाला कागदपत्रे लक्षात आली। आपण आता काय करूयात, ऑनलाईन अर्ज कसा करूयात त्याच्याकडे वळूयात। चला, इथं पहा, अप्लाय न्यू उज्ज्वला 2.0 कनेक्शन या बटनाला आपण क्लिक करून घेऊया। आता इथं क्लिक केल्याच्या नंतर परत त्यांची ती वेबसाईट ओपन होईल। सॉरी, वेबसाईट ओपन होत नाहीये, इथं खाली ऑप्शन दिले ऑनलाईन पोर्टल, याला आपण क्लिक करून घेऊयात। आता इथं क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर बेसिकली 3 ऑप्शन ओपन झाले, इंडियन, भारत आणि HP। तुम्हाला हवं असलेलं यापैकी कुठलं जे गॅस घ्यायचे कनेक्शन ते तुम्ही याला क्लिक करू शकता। तिन्हीसाठी सेम फॉर्म आहे। सर्वप्रथम आपण HP ला क्लिक करूयात। मला HP घ्यायचं म्हणून मी HP ला क्लिक करतोय। तुम्हाला इन केस भारत गॅस किंवा इंडियन घ्यायचं असेल तर तुम्ही त्याला क्लिक करू शकता। चला, इथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही एका नवीन पेजला रिडायरेक्ट झालात। याच्या समोर तुमच्या समोर अशा पद्धतीचे एक इंटरफेस ओपन झालाय। आता याच्यामध्ये पहा, रजिस्टर फॉर एलपीजी कनेक्शन नावाचं एक ऑप्शन तुम्हाला तुमच्या समोर अवेलेबल दिसते, आपण त्याला क्लिक करूया। आता इथं क्लिक केल्याच्या नंतर बेसिकली नवीन कंझ्युमर रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होते। पण तुम्ही म्हणता उज्ज्वला बेनिफिशियरी कनेक्शन कुठे आहे, तर इथं पहा, कनेक्शन टाइप मध्ये इथं समोर दिले उज्ज्वला बेनिफिशियरी कनेक्शन। आता हे घेताना आता जसं आपण HP निवडलं तर तुमच्या एरियामध्ये HP कनेक्शनचं कोण आहे व्यक्ती तो तुम्हाला माहित असणं गरजेचं, किंवा ते कुठं आहे हे माहित असणं गरजेचं। आता ह्या कंडिशन आपण वाचलेल्या, याच्यामुळे आय एक्सेप्ट अबोव डिक्लेरेशनला मी क्लिक करून घेतो। आता इथं क्लिक केल्याच्या नंतर परत त्यांना सांगितले नेम वाईज आणि लोकेशन वाईज। आता काय आहे नेम वाईज आणि लोकेशन वाईज, याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटर विचारले की तुम्ही ज्या व्यक्तीकडून हे गॅस कनेक्शन घेणार आहात मोफत त्या डिस्ट्रीब्युटरचं नाव सर्च करा सांगितलंय, किंवा तुम्ही लोकेशन सर्च करा। आता नाव तर मला माहित नाही, त्याच्यामुळे मी तर डायरेक्ट लोकेशनला क्लिक करतो। आणि तुम्हाला नाव माहित असेल तर तुम्ही डायरेक्टली नाव पण सर्च करू शकता। आता याच्यामध्ये मी सर्वप्रथम माझी स्टेट, त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट, आता डिस्ट्रिक्ट जे कुठलं असेल आपलं ते निवडा, त्यानंतर डिस्ट्रीब्युटर
ज्याच्याकडून तुम्ही हे घेणार आहात ते. आता बघा माझ्या एरियामध्ये एवढे कनेक्शन्स वाले आहेत, तर त्याच्यापैकी जे जवळचं तुम्हाला वाटते किंवा जे तुमच्या ओळखीचं आहे त्याच्याकडून तुम्ही कनेक्शन घेणार आहात त्याला एखाद्याला निवडा आणि नेक्स्ट या बटनाला आता क्लिक करायचे फर्दर प्रोसेससाठी. आता त्याचा इथं पूर्ण ऍड्रेस वगैरे आणि कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आलेला आहे, तो नोट करून घ्या फर्दर डिटेल तुम्हाला पाहिजे असेल तर. इथं नेक्स्टला क्लिक केलंय. आता तुमच्या समोर एक ओपन झालेला फॉर्म. आता या फॉर्म मध्ये काही बेसिक इन्फॉर्मेशन भरायची, ज्याच्यामध्ये आपल्याला आधार नंबर, तुमची डिटेल, राशन, राहायचा पत्ता, बँकेचं पासबुक, LPG कनेक्शन संबंधित माहिती आणि तुमचे काही डॉक्युमेंट अपलोड करायचे. त्याला आपण स्टेप बाय स्टेप करणार आहोत. थोडा व्हिडिओ लेंथ वाढेल व्हिडिओची, परंतु सगळी माहिती तुम्हाला डिटेलमध्ये मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. सर्वप्रथम तुम्हाला तुमचा इथं आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आता मी इथं सिक्युरिटी पर्पज साठी ही डिटेल एक डमी डिटेल मध्ये भरत आहे. तुम्ही तुमची ओरिजिनल डिटेल इथं भरायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमचं इथे नाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पतीचं नाव किंवा वडिलांचं नाव आणि आडनाव. आता इथं सर्वप्रथम मिसेस मी निवडून घेतो, त्यांचं लग्न झालेलं असल्यामुळे. त्यानंतर त्यांची डेट ऑफ बर्थ आपल्याला इकडे एक एंटर करून घ्यायची आहे. हा सगळा डाटा हा डमी आहे. त्यानंतर त्यांची कास्ट. आता याच्यामध्ये कास्टचे ऑप्शन दिले, त्याच्यापैकी जी तुमची कास्ट असेल ती कास्ट तुम्ही निवडून घ्या. त्यानंतर आहे रेशन इश्यू डेट, म्हणजे तुमचं राशन कार्ड तुम्हाला कधी मिळाले ते इथं आपल्याला चेक करायचे किंवा त्याची तारीख इथं तुम्हाला निवडायची. आता मी राशनची तारीख निवडली. त्यानंतर राशन कार्डचा नंबर, तुमच्याकडे जो 12 अंकाचा नंबर असतो तो तुम्ही टाईप करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आता इथं विचारलंय कनेक्शन ऍड्रेस, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, तुम्ही कुठे राहता. आणि हे टाकताना सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा मित्रांनो, POA डॉक्युमेंट प्रोव्हाइडेड. POA म्हणजे प्रूफ ऑफ ऍड्रेस. तुमचं आधारवर जसं नाव आहे किंवा राशनवर जसं नाव आहे त्या संदर्भात तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचे, त्याच्यामुळे तुम्ही हे केअरफुली निवडा. आणि इथं दोन ऑप्शन आहेत, रुरल आणि अर्बन. तुम्ही जर खेड्यात राहत असाल तर ही माहिती भरायची आणि शहरात राहत असाल तर ही. तर चला मी इथं अर्बन निवडलेलं आहे. याच्यामध्ये स्ट्रीट किंवा गल्लीचं नाव आपल्या जे काय असेल ते इथं तुम्हाला भरायचं आहे. चला मी माझं भरून टाकतो, कालिका देवी रोड, माजलगाव. त्यानंतर आपला जिल्हा जो कुठला असेल तो, त्याचबरोबर आपला पिन कोड आणि मोबाईल नंबर सुद्धा आपल्याला टाकायचा आहे. सर्वप्रथम इथं एरिया माजलगाव निवडलेला आहे. त्यानंतर इथं मी माझा पिन कोड, त्याच्यानंतर इथं मोबाईल नंबर. आता इथं मी पूर्ण मोबाईल नंबर हा टाकलेला आहे, तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका. त्यानंतर इथं विचारलंय पर्टिक्युलर्स ऑफ बँक अकाउंट, म्हणजे बँकेची माहिती भरायची. याच्यामध्ये तुमच्या बँकेचा IFSC कोड भरा. आता माझ्या बँकेचा IFSC कोड जो असेल तो मी इथं भरलेला आहे. त्याच्यानंतर तो परत भरा, कन्फर्म करा असं विचारलंय, तो कन्फर्म केलेला आहे मी. त्यानंतर बँकेचं अकाउंट, इथं तुम्हाला नंबर बँकेचा भरायचा आहे. आता इथं बघा माझी बँक फिक्स झाली, इथं दाखवलं IFSC व्हॅलिड आहे. आता अकाउंट नंबर जो कुठला असेल तो आपल्याला भरायचा आहे. आणि त्यानंतर तो भरल्याच्या नंतर इथे तुमचं बँकेच्या पासबुक वरती कसं नाव आहे ते भरायचं आहे आपल्याला. तर इथं नाव जशाला तसं मी भरतो आणि हे नाव सारखं असणं गरजेचं, हे लक्षात ठेवा. आता इथे विचारलंय तुमचा गॅस तुम्हाला किती kg पर्यंतचा पाहिजे. 14.2 kg हे बेसिक आहे आणि हेच तुम्ही राहू द्या. त्याच्यामध्ये 5 kg सुद्धा आहे, 5 kg DBC डबल बॉटल कनेक्शन हे ठेवायचं तर ठेवू शकता, पण मी रेकमेंड करेल की तुम्ही 14.2 चा ठेवा. त्यानंतर परत विचारलंय आधार नंबर. आता आधार नंबरला क्लिक केल्याच्या नंतर इथं ऍड्रेस प्रूफ ID. आता आधार हा ऍड्रेस प्रूफ ID मध्ये देतो, मग मी त्याचा जो नंबर आहे तो टाकणार आहे. त्यानंतर विचारले आधार. आता इथून तुम्हाला तुमचा आधार निवडायचा आहे. सर्वप्रथम सिलेक्ट फाईल या बटनाला आपण क्लिक करून घेऊया. इथे तुमचं जे आधार तुम्ही स्टोअर केलेलं असेल, आता इथं मी माझं जे आधार आहे ते इथून निवडणार आहे. तर हे आधार निवडलेलं आहे. त्यानंतर आता ऍड्रेस प्रूफला क्लिक करून घेऊया. आता ऍड्रेस प्रूफ मध्ये मी एक डमी डॉक्युमेंट निवडतो, तुम्ही तुमचं ऍक्च्युअल डॉक्युमेंट निवडायचे. त्यानंतर एक फोटो, तुम्हाला इथे एक फोटो निवडायचा आहे, तुमचा एक फोटो मी घेतलेला आहे. त्याचबरोबर राशन कार्ड. आता इथं राशन कार्ड जे कुठलं असेल तुमचं ते तुम्ही इकडं निवडून घेऊ शकता. आणि अशा पद्धतीने हे डिटेल्स फिल झाली. आता इथं विचारलंय डिटेल्स ऑफ फॅमिली मेंबर. आता तुमच्या कुटुंबात किती लोक आहेत त्यांची माहिती. आता इथं तुम्हाला तुमचा मुलगा, मुलगी, पती, पत्नी, जे कोण तुमचे नातेवाईक असतील त्याची तुम्हाला इथं माहिती भरायची आहे. तर इथं आपण काय करू, हजबंड म्हणून त्या व्यक्तीच्या पतीचं नाव भरूत आणि त्यांचं पूर्ण नाव इथं टाकून त्यांची माहिती सुद्धा भरूया. आणि हे भरणं झाल्याच्या नंतर त्याची एक डेट ऑफ बर्थ आपल्याला इथे टाकायची आहे.
त्यानंतर त्यांचं एज जे काय असेल ते आपल्याला इकडे मेन्शन करायला विसरायचं नाही. इथं ऑलरेडी आलेलं आहे, खूप छान. त्यानंतर विचारलंय सेपरेटेड आफ्टर मॅरेज किंवा डेथ सर्टिफिकेट, ह्याच्यातलं काहीच आपल्याला निवडायची गरज नाही. त्यानंतर इथं आणखी मेंबर तुम्हाला अशा पद्धतीने ऍड करायचे असेल तर ऍड करू शकता, किंवा एखादा डिलीट करायचं असेल तर इथं डिलीट नावाचा ऑप्शन अवेलेबल करून दिलेला आहे. इथं तुम्हाला काही गाईडलाईन्स आहेत जे की तुम्हाला वाचायच्या असतील तर वाचू शकता. त्याच्यामध्ये काही स्पेशल नाही, जे की आधारची मी संमती देतो वगैरे वगैरे आहे त्याच्यामध्ये. इथं आता आपण आय ऍक्सेप्ट अबाउट डिक्लेरेशनला क्लिक करूयात आणि इथे एक कॅप्चा कोड आपल्याला विचारलाय तो भरून घेऊयात आणि आता आपल्याला सबमिट या बटनाला क्लिक करायचंय. आता एवढं क्लिक केल्याच्या नंतर आपली प्रोसेस झाली असं नाही. एवढं झाल्याच्या नंतर हा ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही इकडे निवडलेल्या तुमचा जो गॅस कनेक्शन धारक निवडला होता त्याच्याकडे ही डिटेल्स पोहोचेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ईमेल आणि मोबाईल याच्याद्वारे कम्युनिकेशन केलं जाईल, संपर्क साधला जाईल आणि नंतर तुम्हाला सिलेक्शन झाल्याच्या नंतर त्याच्यातून मोफत गॅस मिळेल. तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता, ज्याच्याकडे आपण इथं मोबाईल नंबर सुरुवातीला मी तुम्हाला लिहून घ्या म्हणलं होतं त्या नंबरवाल्यांसाठी, आणि ते झाल्याच्या नंतर मग तुम्हाला तुमचा गॅस मोफत मिळेल. मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तसंच याच्या संदर्भात काही अडचणी असतील तर त्या मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.